नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर नंबर 2 या विषयातील युनिट नंबर 2 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधील काही भाग आपण पाहिलेला आहे. त्यातील पुढील भाग आपण पाहतोय मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स करण्याच्या काही पद्धती आहेत, पण परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला फक्त या ठिकाणी 3 पद्धतींचा अभ्यास करावायचा आहे. The following are the methods of valuation of shares. The first method, which is known as net asset method, that is also known as intrinsic value method. त्याला आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड असे म्हणतो. आता ही जी मेथड आहे या मेथडचा अभ्यास आपल्याला यामध्ये करावायचा आहे. This is also known as balance sheet method or intrinsic method or breakup value method or valuation of equity basis or asset backing method. जी ही पद्धत जी आहे ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. त्यामध्ये बॅलन्स शीट मेथड, इंट्रिन्सिक मेथड, ब्रेकअप व्हॅल्यू मेथड और व्हॅल्युएशन ऑफ इक्विटी बेसिस और asset backing method. Under this method, net asset of company are divided by the number of shares to arrive at the net asset value of each share. या पद्धतीमध्ये काय होतं की नेट ॲसेट व्हॅल्यू काढली जाते आणि ही नेट ॲसेट व्हॅल्यू काढून त्याला जितके त्या कंपनीचे शेअर्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स आहेत, त्याने डिवाइड केलं जातं. त्यावेळी आपल्याला प्रत्येक शेअरची व्हॅल्यू मिळते. आता पाहूया आपण ही व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची. इफ देयर इज अ गुडविल, जर का समजा गुडविलची व्हॅल्यू आपल्याला जर दिली नसेल तर तिथं आपल्याला गुडविलची व्हॅल्यू डिटरमाइन करावी लागेल. जर त्या प्रॉब्लेम मध्ये तशा प्रकारचं गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलं असेल तर, अन्यथा नाही. फिक्स्ड ॲसेट ऑफ द कंपनी विच आर शोन इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये आपण फिक्स्ड ॲसेट दाखवलेले असतात, त्यांच्या रिअलायझेबल व्हॅल्यूज असतील. काही वेळा त्यांच्या ॲग्रीड प्राइस बदललेल्या व्हॅल्यूज आपल्याला पाहायला मिळणार आहेत, किंवा ज्या व्हॅल्यूचं काहीही रिअलायझेबल झालेलं नसेल किंवा त्या ॲग्रीड व्हॅल्यू मध्ये नसतील, अशा ॲसेट आपल्याला फेस व्हॅल्यू मध्ये पाहायला मिळतील. त्यांची किंमत आपल्याला घ्यावी लागेल. फ्लोटिंग assets are to be taken at market values. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आपण करतो आणि मार्केट प्रमाणे त्या इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट बदलत असते आणि त्यामुळे आपल्याला मार्केट व्हॅल्यू आपण इथे कन्सिडर करावायचे. Exclude fictitious asset like preliminary expenses, accumulated losses, discount on issue of shares or debentures. याच्यामध्ये काही फिक्टिशियस ॲसेट्स असतात, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अक्युमुलेटेड लॉसेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स और डिबेंचर्स, हे बॅलन्स शीटला दिलेलं असतं. तर हे सगळं बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपल्याला काही वेळा पाहायला मिळतं. अशा प्रकारचे जे काही आयटम्स असतील तर ते आपण वगळले पाहिजे. प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन, बॅड डेट्स. सो इथं आपल्याला प्रोव्हिजन डिप्रिसिएशन जे आहे, त्यानंतर बॅड डेट जे आहे, या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत या प्रोव्हिजन्स आपल्याला कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा फिक्स्ड ॲसेट घेतली असेल तर त्याच्यामधून आपल्याला डिप्रिसिएशन मायनस करावं लागेल. काही डेटर्स असतील तर त्याच्यामध्ये जर ऍडजस्टमेंट आपल्याला बॅड डेटची दिली असेल, प्रोव्हिजन दिली असेल तर ती वजा करून घ्यावी लागेल. Find out the external liabilities of the company payable to outside including contingent liabilities. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे ज्या म्हणजे आपण एक्सटर्नल लायबिलिटीज, आउटसाइडर्स लायबिलिटी जे आहे ते आपल्याला पाहायचे आहे. आणि आउटसाइडर्स लायबिलिटी आपल्याला नेमकी कशा प्रकारच्या आहेत, कोणत्या प्रकारच्या आहेत त्या पाहून आपल्याला द्याव्या लागतील. आता नेट ॲसेट किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू डिटरमाइन करायचे असेल तर काय नेमके फॉर्म्युलाज त्याच्यासाठी आपल्याला वापरावे लागतील. त्यामध्ये पहिला
number of equity shares. How to calculate number of equity shares? So the total equity share capital divided by value of per equity share. म्हणजे जेवढं शेअर कॅपिटल दिला असेल त्या शेअर कॅपिटलला एका शेअर व्हॅल्यूनं डिवाइड करायचं. Net asset or intrinsic value is equal to agreed asset minus agreed liabilities. This is the one of the formula we can use. Agreed asset minus agreed liabilities, or it may be total of realizable value of assets minus total of external liabilities. Then we will get the intrinsic value of asset. पण याच्यामध्ये ही जी काही इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ऍसेट काढल्यानंतर आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे अमाऊंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स कॅल्क्युलेट करावं लागते. आणि हे करत असताना जर या प्रॉब्लेम मध्ये एखाद्या प्रॉब्लेम मध्ये समजा प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिला असेल तर ते आपल्याला या नेट ऍसेट मधून मायनस करावं लागेल आणि मग येणारी जी अमाऊंट आहे तिला आपण अमाऊंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स ऑर टोटल व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स असं. त्यानंतर मग आपण नेट ऍसेट व्हॅल्यू किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपण काढू शकतो. आता हे जे अमाऊंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर जे आहे ते आपल्याला घ्यावे लागेल किंवा त्याला आपण नेट ऍसेट व्हॅल्यू असं म्हणतोय. त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. फॉर एक्झाम्पल, Atharva and company has 10,000 equity shares of rupees 100 each and its net assets of rupees 5 lakh. The intrinsic value of share is. काय करायला पाहिजे आपल्याला इथे 10,000 रुपयाचे टोटल 10,000 इक्विटी शेअर्स दिलेले आहेत 100 रुपये प्रमाणे. 5 लाखाचा ऍसेट आहे आपलं नेट ऍसेट. नेट ऍसेट डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 5 लाख भागिले 10,000 म्हणजे एका शेअरची किंमत येणार आहे 50. दुसरं एक्झाम्पल बघा. समरजित लिमिटेड कंपनी हॅज अग्रीड assets of rupees 6 lakh and agreed liabilities rupees 3,70,000. The number of equity shares is 40,000. यामध्ये नंबर दिलेले आहेत शेअरचे 40,000. त्यानंतर सांगितलेले 6 लाख अग्रीड ऍसेट आहेत आणि अग्रीड लायबिलिटीज 3,70,000. नेट ऍसेट इज इक्वल टू अग्रीड ऍसेट मायनस अग्रीड लायबिलिटीज. 6 लाख वजा 3,70,000 बरोबर 2,30,000. नेट ऍसेट व्हॅल्यू इज इक्वल टू 2,30,000 भागिले 40,000. अमाऊंट येणार आहे 5.75 पर शेअर. Example number 3, Shambhavi and company is having share capital of rupees 3 lakh at rupees 100 per share. The value of asset after liabilities rupees 9 lakh. The intrinsic value of a share is. नंबर ऑफ इक्विटी शेअर कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला. 3 लाख रुपयाचं शेअर कॅपिटल आहे आणि एका शेअरची किंमत आहे 100 रुपये. अशा आपल्याला एकूण 3,000 शेअर्स पाहायला मिळतील. इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढत असताना नेट ऍसेट व्हॅल्यू आपल्याला दिलेलीच आहे. इथं अग्रीड ऍसेट अग्रीड लायबिलिटीज करायची काही गरज नाही आहे. डायरेक्ट आपल्याला मायनस करून जे आलेली आहे ती अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 9 लाख रुपये. 9 लाख भागिले 3,000 म्हणजेच काय येणार आहे रुपीज 300 पर शेअर. तर अशा पद्धतीने ही पहिली मेथड जी आहे त्याला आपण नेट ऍसेट व्हॅल्यू मेथड किंवा त्याला आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड असं म्हणतो. आपण दुसऱ्या लेक्चरला याच्या पुढील भाग असेल तो म्हणजे आपल्याला याच्यातली दुसरी पद्धत यील्ड व्हॅल्यू और मार्केट व्हॅल्यू पद्धत. थँक्यू.